आमचा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ वुमेन शाखा महाराष्ट्र वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही अनुसूचित जमातीच्या जागी रिक्त केलेल्या व शासनाने विविध आदेशान्वये सेवा सुरक्षित अधिकारी कर्मचारी यांना एसबीसी आणि ओबीसी एनटीएफ प्रवर्गातून कन्वर्ट केल्याने अधिसंख्य केल्याने त्यांना प्रत्यक्ष पदोन्नती व शासन सेवेमधील 7व्या वेतन आयोगानुसार मंजूर केलेल्या 10-20-30 शाश्वती प्रगती योजनेचा अनुकंपाचा लाभ मिळत नसल्यामुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर इथे हे आज एक दिवसीय नारे निदर्शन हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। तो शासनाला आम्ही त्या नारे निदर्शनाच्या माध्यमाने सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या नारे निदर्शनाच्या बाबतीत दखल घेण्यात यावी। जर समजा आमच्या मागण्या मान्य मंजूर झाल्या नाही तर आम्ही त्यानंतर साखळी उपोषण, आमरण उपोषण, धरणे आंदोलने हे आम्ही विविध प्रकारचे उपक्रम आम्ही राबवणार आहे। परंतु शासन आमच्या बाजूने निर्णय देत नाही, त्यामुळे शासन निर्णय काढत नाही, त्यामुळे आम्ही आज आम्हाला या रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे। त्याकरता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आज एक दिवसीय 3 घंट्यासाठी आम्ही नारे निदर्शन कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी जिल्हाध्यक्ष व अप्रोच जिल्हाध्यक्ष वर्धा अशोक हेडाऊ या नात्याने सर्व सभासदगण यांना आम्ही विनंती केली आहे की आजच्या कार्यक्रमावर तुम्ही उपस्थित राहा। सर्वजण उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो आणि आपले या निमित्ताने इथे मी माझ्या शब्दाला 2 विराम देतो। जय हिंद, जय भारत, जय अप्रोच, जय संविधान।